मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, सुरुवातीला त्यांनी सोनलचा निरोप समारंभ दाखवलाय. काल दाखवला ना, त्याच्या पुढे त्यांनी आज दाखवलंय. सोनल आता खूप इमोशनल झालेली असते आणि म्हणत असते, सायली ताई मी आता निघाले, तू माझी आठवण काढशील ना. सायली तिला म्हणते, बेटा खूप मोठी हो, आईबाबांचं नाव काढ, यशस्वी हो हो. सायलीला खूप रडायला येत असतं. अर्जुन तिला म्हणतो, सायली तू खूप इमोशनल होऊ नकोस. सायली आता त्या पेपरवर वगैरे सही करते. सोनलला आता निरोप देत आहेत. हे सोनल फायनली निघाली. सोनल गेल्यानंतर हे सगळेच खूप भावूक झालेले असतात. पण मंडळी, यानंतर जे सोनलचं झालंय ना, ते भयंकर आहे. सोनलला किडनॅप करून ठेवण्यात आलंय आणि आता उद्या तिच्या बाबतीत काय होणार आहे ते काही सांगता येत नाही. श्वेता म्हणते, बरं झालं ना सोनलला तिचं हक्काचं घर मिळालं, तिचं आयुष्य खूप चांगलं असेल आता. सायली ते तुझ्यामुळे शक्य झालंय. मधुभाऊ म्हणतात, हो सायली, तू जबाबदारी स्वीकारलीस आश्रमाची आणि एका अनाथ मुलीला तिचं घर मिळालं. बेटा आम्हाला ना तुझा अभिमान वाटतो. आता ही मानसी म्हणते, सोनलचे जसे काका आले तसे माझे आई बाबा मला शोधत येतील का? मला माझं घर परत मिळेल का? मी अशीच अनाथ राहील का आयुष्यभर? आता सायली तिच्या जवळ येते आणि म्हणते, ए बेटा मानसी, हे घर तुझंच आहे. ही सायली ताई कायम तुझ्या सोबत आहे बरं का. बेटा मी तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. त्यावर आता हा मुलगा म्हणतो तिला, हो हेच आपलं घर आहे आणि आपण आता कोणाची आठवण नाही काढायची. मग मधुभाऊ सगळ्या पोरांना म्हणतात, चला बरं पोरांनो आतमध्ये चला. सायली तिची गोडगोड पापी घेते. बघा मंडळी, बिचारी सायली आणि हे सगळेच लोक, त्यांना असं वाटतंय त्यांनी सोनलला एका चांगल्या हाती सोपवलं. पण कुठेतरी हे पटत नाहीये की अर्जुन आणि सायलीला हे फ्रॉड पेपर का कळाले नसतील. काय एवढं म्हणजे, जाऊ द्या. असो, आता काय बोलू मी, मला काही उमजेन असं झालंय आता. सायली आता दारातच उभी असते. अर्जुन म्हणत असतो, काय झालं सायली? अगं तिला तिचं हक्काचं घर मिळालंय, तू इतकं का टेन्शन घेतेस? सायली म्हणते, आपण जे केलं ते बरोबर केलंय ना. सोनल त्या घरात सुरक्षित राहील ना. आपण त्यांच्यासोबत पाठवून काही चूक तर नाही ना केली. सायलीचं एक मन तिला असं म्हणत असतं, काहीतरी वाईट तर नाही ना झालं, असं एक फिलिंग येतात ना वाईट, तशा तिला वाईट फिलिंग येत आहेत. पण अर्जुन तिला समजवतो, अगं आपण सगळे पुरावे वगैरे तपासलेत सायली, बघितले आणि मगच पाठवलंय. सायली म्हणते, तरी सुद्धा मला टेन्शन आलंय हो, असं वाटतंय आपण जे केलं ते योग्य केलंय ना. सोनलचं दूर जाणं मला पचतच नाहीये. अर्जुन म्हणतो, हे ना तुझ्यातली आई बोलते, तू खूप काळजी घेतेस ना आश्रमातल्या मुलांची, त्यामुळे. इकडे प्रियाचा सीन दाखवलाय. खूप ओव्हर वाटतात आता प्रियाचे सीन. आता हा नागराज म्हणत असतो, अजून श्वेताचा फोन का नसेल आला? राकेश म्हणतो, काही प्रॉब्लेम झाला असेल का तिकडे? प्रिया राकेशकडे मग रागाने बघते. राकेश लगेच म्हणतो, हो हो काही प्रॉब्लेम नसेल झाला, येईल श्वेताचा फोन येईल. तेवढ्यात आता ती कॉन्स्टेबल बाई तिचा मोबाईल घेऊन येते आणि म्हणते, प्रिया हे घे, श्वेताचा फोन आलाय. प्रिया आता श्वेताशी बोलते, आधी विचारते, काय ग श्वेता काम झालं का? श्वेता म्हणते, अगं तू काम मला दिलं होतंस ना, मग काम तर होणारच ना. आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय 100%. अगं सोनल तिच्या काकाबरोबर निघाली आश्रमातून. प्रिया म्हणत असते, अगो मी हे ऐकण्यासाठी तडपडत होते इतक्या वेळची. मला सांग काय काय झालं? तो काका तिथे आल्यावर सायलीने प्रश्न विचारले का? काय काय विचारलं? तो घाबरला का? त्यावर श्वेता म्हणते, अर्जुन सायलीने त्याला खूप वाकडे तिकडे प्रश्न विचारले. एखादा दुसरा असता तर अडकला असता, पण आपल्या माणसाने कमालच केली. प्रिया, नागराज, राकेश सगळे खुश होतात. आता ही प्रिया म्हणते, ठीक आहे मी बोलते तुझ्याशी नंतर. सायली आता त्या छोट्या गौरीला जेव घालत असते, पण सतत तिच्या मनात सोनलचेच विचार चालू असतात. ती मनात बोलत असते, देवा सोनलला चांगलं आयुष्य मिळू दे, ती चांगल्या हाती गेली असेल ना, असं तिला टेन्शन आलंय. अजूनही तिचं मन तिला काहीतरी होईल असं सांगतंय. आता तेवढ्यात त्या गौरीला ती जेव घालत असते ना, तिच्या तंद्रीत असते, त्यामुळे तिच्या तोंडात काही घास जाईना, तो इकडे तिकडे चालला. मग गौरी तिला अशी आवाज देते. सायली म्हणते, अगं बाई हे काय झालं ग गौरी? आणि सायली तिच्या ओढणीने तिचं तोंड पुसते, तोंडाला खरकट लागतं ना गौरीच्या. अर्जुन येतो तेवढ्यात आणि म्हणतो, काय चाललंय तुम्हा दोघींचं? ए सायली, तुझ्यात ना काहीतरी स्पेशल आहे बरं का, लहान मुलं तुला पटकन अटॅच होतात. सायली म्हणते, हो तरी सुद्धा या मुलांचं हे कायमचं घर असू शकत नाही ना. मी या घरामध्ये 20-22 वर्ष काढली आहे, पण या मुलांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे नाही. अर्जुन म्हणतो, त्यासाठी आपण त्यांच्या आईवडिलांना शोधायला हवं. सायली म्हणते, हो ना, आई वडिलांशिवाय राहण्याचं दुःख काय असतं ते मला कळतं. आपण ना लवकरात लवकर ह्या गौरीच्या आईबाबांना शोधायसाठी काही करू शकतो का? अर्जुन म्हणतो, हो करू शकतो, पण प्रॉब्लेम हा आहे की गौरी काही बोलत नाहीये, सो जरा कठीण जाणार. सायली म्हणते, कठीण जाणार पण अशक्य नाही ना. म्हणजे मला कुठलीही मुलगी तन्वी व्हायला नकोय, जी 25 वर्ष
तिच्या आईवडिलांची वाट बघत राहील. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, मी गौरीच्या आईबाबांना लवकर शोधतो. मी एक काम करतो, इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो. आणि अर्जुन आता त्या गौरीचे लाड करत असतो. नागराज आणि प्रियाचा सीन दाखवलाय बरं का. नागराज प्रियाचं कौतुक करत असतो. नागराज म्हणत असतो, प्रिया कमाल केलीस हा, काय प्लॅन केलास तू, इथे हॉस्पिटलमध्ये बसून सगळं जमवलंस ग, जमला भारी, कमाल आहेस तू प्रिया. लगेच तिकडनं सचिन येतो बरं का. राकेश म्हणतो, मस्त हे सगळं आपण जमवलं. प्रिया म्हणते, आपण? राकेश म्हणतो, हा म्हणजे आपणच जमवलं ना सगळ्यांनी मिळून. प्रिया म्हणते, चल चल जाऊ दे, आज तुला सगळं काही माफ. सचिन येतो आणि म्हणतो, प्रिया प्रिया प्रिया, हॅट्स ऑफ टू यू, कमाल हा, कमाल केलीस तू, हॅट्स ऑफ तुझ्या बुद्धीला माझा सलाम आहे प्रिया. नागराज म्हणतो, प्रियाने काय काय कमाल केलं ना ते मगाशीच कळलंय आम्हाला, मगाशी कॉल आला होता ना. सचिन म्हणतो, अरे नागराज अंकल, तुम्हाला काही कळलं नाहीये, तिथे जे घडलं ना ते समजण्यासाठी तिथे प्रत्यक्षात असायला हवं होतं तुम्ही. काल प्रिया तू जे पडवत होतीस ना त्या सुरेशला आणि त्या खोट्या इन्स्पेक्टरला, हे विचारलं अर्जुन सायनीने की ते उत्तर द्या, हे करा ते करा. अरे मला वाटलं याची काय गरज आहे, म्हणजे इतका वेळ कशाला घालवायचा, त्यांना कुठे प्रश्न विचारले जाणारे एवढे. पण आज मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं यार, अर्जुन सायलीने त्या दोघांना सेम तेच प्रश्न विचारले, ज्याचे उत्तर तू काल पाठ करून घेतले होतेस त्यांच्याकडनं. राकेश म्हणतो, तेच प्रश्न? सचिन म्हणतो, अरे मी सांगतो काय, तेच प्रश्न विचारले आणि हे फक्त आणि फक्त प्रियामुळे शक्य झालंय. नागराज म्हणतो, वा प्रिया वा, आता मला पण तुझं कौतुक करावंच लागणार आहे. अर्जुन सायलीला मूर्ख बनवणं सोपं नाही, पण तू ते करून दाखवलंयस. राकेश म्हणतो, पप्पा तुमच्या त्या इन्स्पेक्टर धुमाळने माती खाल्ली, पण खोट्या इन्स्पेक्टरनी बाजी मारली बरं का. लगेच आता प्रिया म्हणते, बघता काय माझ्याकडे, अरे करा करा, आणखीन कौतुक करा, मी डिझर्व करते या सगळ्याला. मला माहित होतं अर्जुन सायली अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही आणि कुठला इन्स्पेक्टर तिथे असल्याशिवाय ते त्या मुलीला कोणासोबत पाठवणारच नाही, मला माहीतच होतं. आणि घाईघाईत का असे ना, पण सगळे पेपर नक्की चेक करतील ते, म्हणजे पेपर सगळे फ्रॉड होते बरं का प्रेक्षकांनो, पण ते सायली अर्जुनच्या लक्षात नाही आलं. हे जरा डायजेस्ट होण्यासारखं नाही आहे. प्रिया म्हणते, या सगळ्या प्रकरणाचा कीस ते पाडणारच होते म्हणून फुलप्रूफ प्लॅन केला होता मी. नागराज म्हणतो, मास्टर माइंड आहेस ना तू, सायलीचा काही टिकाव लागणार नाही आता तुझ्यासमोर. प्रिया म्हणते, आता सायली तर हवेत असेल, तिला वाटत असेल तिने त्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलंय वगैरे, तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवलंय, पण थोड्या दिवसातच तिला कळेल की तिला नरकात ढकललंय आणि स्वतःचं सगळं तिने गमावलंय. सायली आता सगळं गमावणार, स्वतःचं नाव, स्वतःचा रुबाब, स्वतःचा आश्रम, सगळं, स्वतःची माणसं सुद्धा, सगळं गमावणार आहे सायली. सचिन म्हणतो, काही म्हण प्रिया, तू तुझ्या पोटातल्या बाळावर करेक्ट संस्कार करतेस. वा रे वा. प्रेक्षकांनो, काय बोलावं आता या सगळ्या सीनवर. प्रिया तिच्या पोटावरून हात फिरवत तिच्या बाळाला म्हणते, बाळा आईकडनं एक गोष्ट नक्की शिक, कोणावर दयामायात कधीच दाखवायची नाही. हे जग आहे ना खूप स्वार्थी आहे, त्यामुळे आपणही स्वार्थीच बनायचं आणि जर कोणी समोर आलंच ना तर कापून टाकायचं त्याला. प्रेक्षकांनो, समाजात बऱ्याच प्रकारची लोक असतात नाही, त्यातला हे एक प्रकार आहे प्रिया नावाचा. आता काय बोलू मी, मला आजचे डायलॉग फारच वेगळे वाटतात. इकडे आता ही सोनल रडत असते बरं का, तिला किडनॅप करून ठेवलंय, तिच्या पहाऱ्यावर एक बाई आहे, ती सोनल पाया पडत असते, मला जाऊ द्यावं, मला एक तर माझ्या काकाच्या घरी पाठवा, नाही तर मला आश्रमात परत पाठवा. सचिनने आता तिथे असलेल्या त्या बाईला व्हिडिओ कॉल केलाय बरं का, आणि सचिन विचारतोय, ती मुलगी सुरक्षित आहे ना. तिकडनं ती मुलगी म्हणते, बघा या पोरीची हालत बघा, आता तिच्या थोबाडातनं आवाज नाही निघणार. त्यावर सचिन म्हणतो, ही मुलगी पळून बिळून जायचा प्रयत्न करणार नाही, एवढं बघ. तिकडनं ती बाई म्हणते, टेन्शन नका घेऊ, ती जागेवरून उठली ना तर तिचं थोबाड फोडेल मी. त्यावर सचिन म्हणतो, प्रत्येक गोष्टीत हाणामारी करू नको ग, नीट वाग तिच्याशी, आणि मी सांगतो ते व्यवस्थित कर, ती सगळं तुझं ऐकेल हे बघ. असं म्हणून सचिनने तो व्हिडिओ कॉल कट केला. ही बाई आता त्या सोनलच्या पहाऱ्यावर आहे. बापरे प्रेक्षकांनो, कुठे ना कुठे अशा गोष्टी घडतात बरं का. आपण चित्रपटाच्या माध्यमातून वगैरे वगैरे बघितलंय. आता हे कसं आहे, सिरियलचा विषय आपला वेगळा आहे, पण आता ही सिरियल एका वेगळ्याच विषयाकडे चालली आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी हे डायजेस्ट होत नाहीये. इकडे अस्मिता प्रचंड चिडचिड करत असते बरं का. अस्मिता म्हणते, बघ संध्याकाळ झाली अजून सायली परत नाही आली आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं ठीक आहे. अश्विन म्हणतो, अगं तू इतकं का टेन्शन घेतेस, अस्मिताताई येईल ना सायली वहिनी. अस्मिता म्हणते, अरे अश्विन, मी सायलीला बजावून सांगितलं होतं की स्मितची थोडी तरी जबाबदारी तिने उचलायला हवी, मम्मावर एकटीवर पडायला नको. ती हो म्हणाली मला, म्हणून मी जॉबचं सगळं एक्सेप्ट केलं ना, बघ आता कसं होऊन बसलंय. अस्मिताला म्हणत असतात कल्पनाताई, शांत होतेस का अस्मिता जरा. आता तेवढ्यात सायली अर्जुन येतात. अस्मिता फायरच करते सायलीवर, काय ग सायली, मला कळतंय तुला आश्रमात खूप कामं असतात,
पण आपल्या दोघींमध्ये खूप बोलणं झालं होतं ना, ते तू विसरली आहेस बरं का. सायली म्हणते, कुठलं बोलणं? आता अस्मिता म्हणते, आपल्या दोघीत काय ठरलं होतं? तू मम्माला मदत करणार, स्मितला सांभाळायला. तू एवढ्या उशिरा आश्रमातून परत येणार असशील तर त्याला कधी आणि केव्हा सांभाळणार आहे? सायली म्हणते, अगं अस्मिता, रोज मला एवढी रात्र होत नाही, पण हां, आज जरा उशीर झाला हे मात्र खरं आहे. लगेच आता अस्मिता म्हणते, अगं सायली, तुला कळायला हवं ना, मम्माला ह्या वयात इतका वेळ स्मितला सांभाळणं शक्य आहे का? अरे, त्या कल्पनाताई काय म्हाताऱ्या झाल्या का काय? एवढं काय बोलती ही कल्पनाताईंना? असो. अस्मिता आता पुढे म्हणते, अगं मम्मा, तू ना थांब जरा, मला बोलू दे, मध्ये मध्ये तू बोलू नको. अगं, आई म्हणून मुलांना सांभाळणं आणि आजी म्हणून नातवंडांना सांभाळणं यात फरक आहे. आम्ही तिघं लहान असताना तू आमच्या मागे धावायचीस, पळायचीस, तुझी एनर्जी लागायची, पण आता तुला नाही जमणार हे सगळं. हे अस्मिताच ठरवतीये बरं का. अस्मिताचं मला जरा अतिरेकच वाटतोय. अस्मिता म्हणत असते, तुला अशा वेळेला कोणी मदत करायला नकोय का मम्मा? आणि सायली मला हो म्हणाली होती ती तुला मदत करेल म्हणून, म्हणून तर मी जॉब एक्सेप्ट केला ना. शेवटी अर्जुन बोलतो बरं का हिला. तो म्हणतो, एक मिनिट अस्मिताई, जॉब करणं ही तुझी चॉईस आहे, माझ्या बायकोला नको ब्लेम करूस तू त्यासाठी. अस्मिता म्हणते, नाही नाही नाही, ब्लेम नाही करत आहे मी, माझं एवढंच म्हणणं आहे की सायलीने आश्रमातून किमान लवकर घरी यावं. अर्जुन म्हणतो, तुला माहिती आहे का आश्रमात काय घडलं ते? अगं, तू बोलतच सुटली आहेस अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, काय झालं सांग बघू. मग अर्जुन सांगतो की असं असं ते लोक आले होते, त्या मुलीला परत घेऊन गेले, या सगळ्या प्रोसेसमध्ये इतका उशीर लागला, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते फक्त त्याने इथे स्क्रीनवर दाखवलंय. आणि मग ते सगळं ऐकल्यावर अर्जुन सांगितल्यावर अर्जुन तिला म्हणतो, बघ आता अस्मिता ताई, तूच सांग, आश्रमात एवढं सगळं घडत असताना, ती मुलगी तिच्या घरी परत जात असताना सायलीने सगळं सोडून इथे यायला हवं होतं का? अगं, मम्मा होती गोलूजवळ, विमल होती, पण तिथे सायलीचं असणं गरजेचं होतं. कळतंय का तुला? अगं, आश्रमात सायलीने जे केलं ते दुसरं कोणी करू शकलं नसतं. मग आता अस्मिता जरा शांत होते. मग सायली तिच्या जवळ जाते आणि म्हणते, अगं अस्मिता, शांत हो. आणि माझं चुकलंच ग, मला यायला उशीर होणार हे मी तुला कळवायला हवं होतं आधी. आश्रमात एवढी गडबड सुरू होती ना की मला तुला फोन करायला पण जमलं नाही. मग अस्मिता म्हणते, सॉरी ग सायली, माझंच चुकलं, मी खूपच हायपर होते ना. मला स्मितची काळजी आहे म्हणून. डिलिव्हरी नंतर हॉर्मोन्स वर खाली होतात ना, हे बरं आहे प्रेक्षकांनो. चिडचिड झाली की हॉर्मोन्सच्या नावाखाली खपून टाकायचं. अस्मिता आता जरा गिल्टी फील करते आणि म्हणते, हे होत असेल कदाचित त्यामुळे, मी एवढी चिडचिड करायला नको होती ना. सायली म्हणते, बरं आता शांत वाटतंय ना? अस्मिता म्हणते, हो ग, पण सायली मला वाटतं आपण स्मितला सांभाळायला एक मुलगी ठेवूयात. मी आज हाफ डे घेऊन आली आहे ग. अगं, असं रोज रोज नाही जमणार मला. मला असं वाटतंय कोणीतरी स्मित जवळ असायला हवं, आपण सांभाळायला त्याला एक मुलगी ठेवू ना. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, पैसे देऊन अशी ठेवलेली मुलगी घरच्यासारखं सांभाळणार आहे का गोलूला? अस्मिता म्हणते, अगं मम्मा, आपण पारखून घेऊ तिला. पैसे देऊन अशा मुली जे आपण ठेवतो बाळांना सांभाळायला, त्या वाईटच असतात असं नाही आहे. आणि ह्या ज्या ट्रेनी मुली असतात ना, त्या स्पेशलिस्ट असतात, त्यांना माहिती असतं लहान मुलांना काय हवं काय नको. मला असं वाटतं आपण अशी बाई ठेवली तर मी निर्धास्त जाईल ऑफिसमध्ये. आता कल्पना ते म्हणतात, वा ग वा, म्हणजे माझ्याकडे गोलू असलं तर तू निर्धास्त नसते का? खरंच आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आजी जास्ती सुरक्षित ठेवेल बाळाला का दुसरी परकी बाई? म्हणजे अस्मिता काही लॉजिक लावते. बहुतेक तरी या सगळ्या प्रकरणाखाली ती श्वेता यांच्या घरात येऊन बसणार आहे, एक माझा असा अंदाज आहे बरं का, त्या गोलूला सांभाळायला. कल्पनाताई चिडून म्हणतात, तुला असंच वाटतंय ना की मला जमणारच नाही? विमल म्हणते, अहो अस्मिताताई, मला माहिती आहे ना, अहो कल्पनाताई किती व्यवस्थित सांभाळतात गोलूला. सायली म्हणते, अस्मिता, तू खूप चिडचिड करतेस, तू शांत हो. बरं, मी एक काम करते, मी उद्या आश्रमाचं काम घरूनच करते, मग तुला असं नाही वाटणार की सगळं आईनाच करावं लागतंय ते. अस्मिता म्हणते, सायली, हा एक दिवसाचा प्रश्न सुटलाय, मग परवाचं काय? अश्विन शेवटी म्हणतो, अगं अस्मिताई, परवाचं परवा बघू ना. सायली वहिनी म्हणते ना, तू आता निर्धास्त जा बरं उद्या ड्युटीला. आणि अर्जुन म्हणतो, हो, तू रिलॅक्स हो, जरा विश्वास ठेव ग मम्मावर, आणि तू जा ड्युटीला. सायली म्हणते, अस्मिता, स्मितला आईंकडे राहायची सवय झाली आहे ना, सवय झाली की तू बघच, तो खूप छान राहील आईंकडे. त्यासाठी स्मितला थोडासा वेळ द्यायला हवा, आणि आईंना सुद्धा, हो की नाही? बरोबर आहे ना प्रेक्षकांनो. आता तो लहान आहे, त्याला आईशिवाय राहायची सवय नाही, हळूहळू त्याला सवय होईल. अशा कित्येक बायका असतात ज्या लहान मुलांना सोडून ड्युटीवर जातात, आणि लहान मुलं हे सगळं ॲडजस्ट करायला शिकतात. खरं तर हे म्हणजे आता कुठेतरी कोणाला असं आवडत नसतं आपल्या लेकरांना सोडून जाणं, पण मजबुरी असते प्रत्येकाची, कमाई तर करावीच लागते ना. आजकाल महागाईच तशी झाली आहे, त्यामुळे एकाच्या पगारावर भागत नाही, दोघाही नवरा बायकोला जॉब करावाच लागतो. आता सगळं काही अस्मिताला सध्या तात्पुरतं तरी पटलंय बरं का. तर आता इथून पुढचा सीन दाखवलाय त्यांनी प्रियाचा.
प्रिया आता मोबाईलमध्ये फोटो बघत असते. सोनल आहे आणि तिच्यासोबत तिची आई दाखवली आणि एक माणूस असा अंथरुणावर झोपलेला आहे. त्यावर नागराज म्हणतो, बघ प्रिया, कोणालाही पटेल, म्हणजे मरायला आलेला बाप, ती प्रेमळ आई. आता सायली अर्जुनला पण पटेल की सोनल चांगल्या घरात गेली आहे. आपण जसं इमॅजिन केलं तसे कॅरेक्टर उभी राहिलेत बघ. त्यावर आता तिला फोन आलाय, सॉरी नागराजला फोन आलाय बरं का. आता प्रिया म्हणते सचिनला, चोख काम केलंस हं सचिन. आता हे जे तू फोटो वगैरे घेतलेस ना आणि ती चिठ्ठी सायली अर्जुनपर्यंत पोहोचवायची, मग आता त्यांच्या मनातली उरली सुरलेली शंका चालली जाईल. सचिन म्हणतो, प्रिया आता उद्या त्या सोनाला जिथे पोहोचायचं ना तिथे ती पोहोचेल. उद्याच्या दिवसात मी त्या सुरेशला अंडरग्राऊंड व्हायला सांगतो. अर्जुन सायलीने आकाश पाताळ जरी एक केलं ना तरी त्यांना कळणार नाही तो सुरेश गायब कुठे झालाय ते. असं म्हणून सचिन मोठ्याने हसायला लागतो बरं का. म्हणजे प्रियाला असं वाटतंय की आता तिने जो काही प्लॅन केलाय तो वर्क झालाय. पण प्रेक्षकांनो, पोलीस लोक बरोबर शोधतात आणि ह्याच अशा विषयावर मर्दानी नावाचा चित्रपट आला होता बघा, ह्युमन ट्रॅफिकिंगवर. मस्त सिनेमा होता तो. कोणी बघितलाय त्याचा पहिला दुसरा पार्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जरा खूप हिंसा आहे त्या पिक्चरमध्ये, पण विषय मात्र मस्त निवडलाय. खूप जबरदस्त पिक्चर आहे तो. आता अर्जुन सायलीसाठी दूध आणतो. सायलीला अशी बसल्या बसल्या झोप लागलेली असते. तो तिला दूध देतो आणि म्हणतो, अरे बायको, काहीतरी थोडंसं खाऊन घे, तू तशीच झोपलीस बघ, उठ बरं. आता ती दूध प्यायला लागते तेव्हा तो तिचे पाय दाबत असतो. सायली म्हणते, अरे देवा, असं काय करताय, पाय का दाबताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, तुझी किती धावपळ होते सायली, आश्रमातही काम करतेस, घरी आल्यावरही उभी राहतेस, तुझे पाय दाबून देऊ दे मला, बरं वाटेल तुला. सायली म्हणत असते, अहो नको ना, चांगलं वाटतं का ते. सायली म्हणते, अहो राहू द्या ना, नका ना चेपू पाय. अर्जुन आता त्याच्या पोटातल्या बाळाशी गप्पा मारतो. बाळा बघ, तुझी आई कशी हट्टी आहे. अगं अरे, तिने ऐकलं नाही ना तर तिला पोटातनं लात मार बरं. मग सायली म्हणते, बाळा तुझे बाबा पण जास्ती हट्टी आहेत हां, त्यांना आपल्याला त्यांचं ऐकावंच लागेल. असं म्हणून सायली आता ते दूध संपवते. अर्जुन तिला म्हणतो, चल दूध संपव आणि आराम कर बरं सायली. आता सायली झोपल्यावरही तो तिचे पाय चेपत असतो. आता असं असतं बाबा, कोणी कोणी करतं असं. सायली म्हणत असते, बरं राहू द्या आता. अर्जुन म्हणतो, अरे राहू द्या काय, तू पड बरं सायली. असं असं म्हणून आता सायली झोपली आहे बरं का. एवढंच काय तो सीन यांचा दाखवला. काय ना मंडळी, आता येणारे भाग मिस करू नका, कारण येत्या 1 ऑगस्टला आता सायलीला डोहाळ जेवणाच्या दिवशी अटक होणार आहे. आणि आज आता त्यांनी या शेवटच्या सीनमध्ये दाखवलंय, या कल्पनाताई आता सायलीचं डोहाळ जेवण वगैरे करते. आता काही महिन्यांचं लीप घेतलाय त्यांनी. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला का, मी जो टाकला होता दुसऱ्या चॅनलवर, त्यातही मी सांगितलं होतं त्यांनी डोहाळ जेवणाचा लीप घेतलाय. म्हणजे काही महिन्यांचं पुढे असं डायरेक्ट दाखवलं त्यांनी. तर बघा, आता सकाळ झालेली असते, सायली गोलूला सांभाळत असते आणि नेमकी आज त्यांच्या विमलची सुट्टी आहे बरं का. कल्पनाताई विमलशीच बोलत असतात फोनवर, हे बघ विमल, काळजी करू नकोस, तुझ्या घरच्यांसोबत थांब, तू काळजी नको करूस इथली, हां हो बोलूयात आपण. असं म्हणून कल्पनाताई फोन ठेवतात. सायली म्हणते, काय झालं आई, काय म्हणाल्या विमलताई. मग कल्पनाताई म्हणतात, अगं सकाळीच गेली विमल आणि विमल तिथे थांबणार आहे तिच्या नातलगाकडे 2 दिवस. सायली म्हणते, हो ना, विमलताई सांगतच होत्या त्यांना जावं लागेल. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं विमल अचानक गेलीये, मी ना बाकीची साफसफाई करते बघ, तू गोलूला सांभाळा. बरं झालं तू सकाळी स्वयंपाक उरकलास, डब्बे तरी मिळाले सगळ्यांना. गोलूला घेऊन आता कशी कामं करायची ग कळत नाहीये. सायली म्हणते, काळजी नका करू, आपण आहोत ना एकमेकींच्या मदतीला. एवढ्यात प्रतिमा आत्या येतात आणि म्हणतात, माझी मदत हवी आहे का. सायली खुश होऊन म्हणते, अरे वा आई, सकाळीच आलीस, ये ना ये. कल्पनाताई म्हणतात, अगं ये प्रतिमा, बस. प्रतिमा आत्या म्हणतात, काय गो सायली, कामं पडलीये म्हणतेस आणि बस काय. आता या कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा अगं तुला महत्वाचं काम करायचं आहे बरं का, सायलीच्या डोहाळ जेवणाचं काम, ते सगळं ठरवायचंय तुला. प्रतिमा त्या म्हणतात, अगं हे तर आपण दोघी मिळून ठरवूयात. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा मला ना प्रतिमा मला सायलीची हाऊसमौस खूप करायची आहे बघ. असं कल्पनाताई म्हणतात आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आणि मंडळी, उद्याच्या भागात बघा आता त्यांनी काय दाखवलंय. आता उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय, गोलू खेळत असतो तर त्याचं बोट चेंगरणार असतं, पण तेवढं तिथे अस्मिता येते बरं का. आणि अस्मिता ओरडते सायलीवर आणि म्हणते, तुमचं कोणाचं लक्ष का नाहीये. अरे गोलूचा हात चेंगरला असता ना, मला ना आता बाई ठेवावीच लागणार आहे गोलूला सांभाळायला. मग सायलीला कसं तरी होतं. सायली अर्जुनला म्हणते, बापरे, अहो माझं लक्ष नव्हतं आज गोलूला सांभाळताना, म्हणजे माझं लक्ष नसतं तर चेबटलं असतं ना गोलूचं बोट दारामध्ये. हा असा गलथानपणा मी आपल्या बाळाच्या बाबतीत पण करेल का हो. अर्जुन आता तिला समजवेल की असं काही नसतं. अरे होत असतं प्रेक्षकांनो, लहान लेकरं म्हणल्यावर पडतात झडतात, ती म्हण आहे ना, पडो झडो माल वाढो, लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो बघा आपण. अस्मिता खूपच ओव्हर करते असं दाखवलंय बरं का त्यांनी. असो, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. इकडे प्रिया सायलीचे किती हाल हाल होणार आहे हे सांगत असतेस नागराजला. ती म्हणत असते, तिने माझं सुख हिरावून घेतलंय, तिचे असे हाल होईल ना, असे हाल होईल ना,
तिला वाटेल मृत्यू बरा. काय यार प्रेक्षकांनो, ही प्रिया कोण आहे बरं दुसऱ्याचं आयुष्य जज करणारी? पण असो, आपल्या आयुष्यातही अशी वाईट साईड माणसं असतात, विघ्न संतोषी माणसं असतात. आपल्याला त्रास दिल्यावर त्यांना आनंद होतो. तसंच या प्रियाचं आणि सायलीचं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. इतक्यात काही त्यांना मालिका संपवायची नाहीये बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे येणारे ट्रॅक मिस करू नका. आता येणारे ट्रॅक जरा चांगले दाखवतील ते, अशी आपण आशा करूयात. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.